सुषमा अंधारे शिवसेना उद्धव ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देणार। नमस्कार मित्रांनो, प्रगतिशील महाराष्ट्र या आपल्या न्यूज पोर्टलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे सद्यस्थितीला अत्यंत नरमाईची आणि सावध भूमिका घेऊनच प्रतिक्रिया देत आहेत। सद्यस्थितीला बीडमधील संतोष देशमुख हत्याकांड सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चेत आहे। त्या हत्याकांडामधील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड आणि त्यांच्याविषयी भूमिका मांडत असताना सुषमा अंधारे त्यांच्यावरती फारशी टीका न करता सद्यस्थितीला देवेंद्र फडणवीस यांच्याशीच त्या ठिकाणी जाब विचारताना दिसत आहेत। या सर्व भूमिका पाहता त्याचबरोबर गेल्या काही काळामधील जसं की विधानसभा निवडणुका झाल्या आणि विधानसभा निवडणुकीनंतर सुषमा अंधारे यांचा जो काही ट्यूनिंग बदललेले आहे ते पाहता सुषमा अंधारे कधी उद्धव ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊ शकतात अशी सद्यस्थितीला शक्यता निर्माण झालेली आहे। मुळात सुषमा अंधारे यांना कोणत्याही पॉलिटिकल बेस नाही आहे, त्यांचा कोणताही असा स्पेसिफिक मतदारसंघ नाही आहे, त्यामुळं त्यांच्याशी फार असं कोणाशीही त्यांनी घेणे देणं पक्षाशी सद्यस्थितीला त्या ठिकाणी ठेवत नाहीत। परंतु त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाची जी काही शिवसेना होती ती फुटल्यानंतर एक संधी म्हणून त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आणि त्या संधीचं सोनं सुद्धा त्यांनी केलं। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाहीर सभा घेऊन एकनाथ शिंदे गटाला आणि त्यांच्या 40 फुटलेल्या आमदारांना प्रश्न आणि जाब विचारण्याचा प्रयत्न त्यांनी केला। परंतु विधानसभा निवडणुकीमध्ये असो किंवा लोकसभा निवडणुकीमध्ये असो सुषमा अंधारे यांना कोणत्या प्रकारचं तिकीट त्या ठिकाणी मिळालेलं नाही। सुषमा अंधारे अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा यांच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीकडून लढण्यास इच्छुक होत्या, परंतु त्या ठिकाणी सुद्धा त्यांना माघार घ्यावी लागली की पुन्हा त्यांना तिकीट मिळालेलं नाही आणि तिकीट नाकारलं। त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा सुषमा अंधारे बीडमधून किंबहुना विदर्भामधून लढतील अशी शक्यता निर्माण झाली होती, परंतु त्यावेळेस सुद्धा त्यांना तिकीट नाकारलं गेलं आणि कुठेतरी सुषमा अंधारे यांच्या मनामधील खदखद त्या ठिकाणी वाढले होते। हे सर्व पाहत असतानाच दस्तूरखुद्द सुषमा अंधारे यांची राजकीय सुरुवात ही राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरून झाली होती। बीडमध्ये शरद पवार आले असता त्यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या आणि धनंजय मुंडे यांच्या व्यासपीठावरून सुषमा अंधारे यांनी अत्यंत रोखठोक अशी अनेक वेळा आपली भूमिका मांडली होती। हे पाहता येणाऱ्या काळामध्ये जसं की संतोष देशमुखच्या हत्येवरती वाल्मिक कराड यांच्यावरती फारशी घसघसून टीका सुषमा अंधारे करत असताना दिसत नाहीत। याचाच अर्थ काय की पुन्हा एकदा राष्ट्रवादीशी घरोबा करण्याची सुद्धा शक्यता सुषमा अंधारे यांची नाकारण्यात येत नाही। सध्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा किंबहुना वंजारी विरुद्ध मराठा असाच वाद लावत असताना अनेक जण त्या ठिकाणी दिसत आहेत। किंबहुना त्याच पद्धतीची गुन्हेगारी पार्श्वभूमी सुद्धा वंजारी समाजाची सद्यस्थितीला दिसत आहे। हे पाहता सुषमा अंधारे या सुद्धा वंजारी समाजाचेच आहेत। त्या ठिकाणी सुषमा अंधारे आपल्या जातीच्या नेतृत्वाला पाठीशी घालण्याची कुठेतरी भूमिका घेत असताना दिसत आहेत। हे पाहता येणाऱ्या काळामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये जर का मोठी संधी मिळाल्यास त्या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देण्याची सुषमा अंधारे यांची शक्यता नाकारता येत नाही।